नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजच्या व्लॉगची सुरुवात झाली आहे आणि आज मी याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की म्हणजे मला जे माहेराहून बेड दिलं आणि तो बेड खूप स्ट्रॉंग आहे बरं का. आणि तो बेड आहे ना, मी जेव्हा लहान होते ना तेव्हाच बनवून ठेवलं होतं घरी. आणि मी कितवीत होते ते तुम्हाला नाही सांगत, कारण की मी खूपच लहान होते तेव्हा बनवलं होतं घरी. काय बाळा? अद्दू बस म्हणत आहे. तर हो थांब ना, ये इकडे. तर तेव्हा बनवलं होतं बाबांनी आणि एक काका आहेत, म्हणजे नात्याने असं काकाच लागतात, मी त्यांना चाचू म्हणते. म्हणजे माझी जी काकू आहे ना त्यांचा भाऊ, त्यांनी मिळून दोघांनी मिळून बनवलं. तर माझ्या बाबांना पण हे सगळं काम येतं. आणि माझा हा बेड आहे ना पुष्कळ जणांना आवडलं. पुष्कळ जणांना आवडलं. लग्न करून आले, बेड आणला ना, तर सगळेजण बेडची खूप तारीफ करत होते. डिझाईन्स वगैरे सगळं. हो बाळा, एक मिनटं. तर त्याच बेडची डिझाईन मी तुम्हाला आज दाखवते. काय कुठे चल, थांब ना बाळा. या बेडवरची जी पूर्ण डिझाईन आहे ना ती हाताने बनवलेली आहे. कोणती मशीन नाही, काहीच नाही. म्हणजे ते एक दोन टूल्स लागतात, म्हणजे त्या फिनिशिंगला वगैरे ते वगैरे यूज केले आहे. पण ही डिझाईन वगैरे आहे ना सगळी हाताने काढलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझ्या बेडचा टूर दाखवते तुम्हाला, म्हणजे डिझाईन वगैरे दाखवते. रेडी. सर्वात आधी हा उशीकडचा भाग दाखवते मी तुम्हाला. इकडे पण डिझाईन टाकली आहे. तर ही सगळी डिझाईन हाताने बनवलेली आहे. मी तुम्हाला दाखवते, इथे दिसत नसेल पूर्ण. तर ही बघा, अशी डिझाईन बनवली बाबांनी आणि त्या चाचूंनी मिळून. माझ्या बाबांनी घरीच बनवलेला बेड आहे बरं का. आणि हा बेड खूप मजबूत बेड आहे. ह्याला म्हणजे मला वाटते 15 वर्ष झालेच असतील बहुतेक. ही बघा, इतकी सुंदर. हे बघा, हे बघा. इतकी सुंदर डिझाईन बनवली आहे. आणि हा पान आकार दिला आहे वरती असं. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल. ही अशी डिझाईन बनवली आहे इथे. अद्दूचा तिकडे अभ्यास चालू आहे. ती स्वतःच घेऊन आली बुक आणि पेन. आणि इकडे साईडला आहे ना अशी डिझाईन आहे. हा पूर्ण हा जो आहे ना हा सर्कल टाईप, असं रेक्टँगल टाईप आहे, असं लंबा. आणि ही मध्ये डिझाईन आहे, अशी डिझाईन आहे बघा तुम्ही दिसत. आणि फिनिशिंग सुद्धा इतकं सुंदर फिनिशिंग आहे ना. तुम्हाला झूम, हे बघा मी जवळ नेऊन दाखवते तुम्हाला, एक खरोच असं दिसणार नाही. खूप सुंदर असं वर्क केलं आहे हाताने. ही पण एक कला आहे. तर अशी आहे डिझाईन. आणि अशी सेम डिझाईन आहे ना त्या बाजूला पण आहे. आता ती बाजू भिंतीला लागून आहे तर दिसणार नाही, पण त्या बाजूला पण आहे. आणि मध्ये नाही, मध्ये असं फ्लावर आहे, म्हणजे वेल राहते ना आपली, त्या वेली टाईप डिझाईन आहे बघा. दिसतंय मग अदू आहे मध्ये, ते फ्लावर दिसत नाही. तर अशी डिझाईन आहे. आणि इकडे असं इकडे हे बघा, इकडे अशी डिझाईन टाकली आहे पायाकडे. इथे पण मध्ये फ्लावर आहे, फूल आहे छान. हे बघा. हो बघा, अद्दू दाखवत आहे तुम्हाला. हो, फूल. आणि हो बघा. आणि इकडे पण हे बघा, इतकी सुंदर डिझाईन. आणि ह्याचा आकार बघा, हे सगळं हातांनी केलेलं आहे बरं का. खूप सुंदर वर्क केलं. तर हा बेड मला घरून दिला. ही होती माझी बेडची डिझाईन. त्या साईडला, ती साईड भिंतीला लागून आहे ना, सेम अशीच डिझाईन आहे. म्हणजे या बाजूला जी डिझाईन दाखवली ना मी, सेम तशीच आहे. आणि असं सगळं बेडचं वर्क आहे. खूप सुंदर आहे. पर्सनली मला स्वतःला खूप आवडतो हा बेड. मला बेडशिवाय झोप नाही येत. या बेडवर इतकी चांगली झोप येते मला. तर असं होतं माझं बेडचं डिझाईन, तुम्हाला दाखवायचं होतं. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा.
आणि हा जो बेड आहे ना आपला सागवानी बेड आहे हो, पण खूप आधी बनवलेला आहे. ह्याला 15 वर्ष लोटली या बेडला, तरी टचचे म्हणजे मस्त नाही झाला हा बेड. अजूनही जसं होतं ना तसंच आहे. 15 वर्ष झाली. 15 मी आता काउंट केलं, 15 पेक्षा जास्त झाले आहे. पण तुम्ही 15-16 पकडून चला. तुम्ही विचार करा, 15-16 वर्ष म्हणजे पण खूप झाली. तर तुम्हाला दिसत असं अजूनही नवीन दिसतो बेड, अजूनही नवीन बेड दिसतो हा. तर हा बेड मला माझ्या बाबांनी, माझ्या मम्मीनी मला गिफ्ट दिला लग्नात. तर असं होतं. बेडचं टूर दाखवली मी तुम्हाला. आणि हो, तुम्ही प्रे करा, माझं पण एक स्वतःचं घर झालं पाहिजे. मी पण माझ्या स्वतःच्या घराची टूर तुम्हाला दिली पाहिजे. प्लीज प्रे करा माझ्यासाठी. आणि हो, आज एक खुशखबर, अद्दू पण नॉर्मल झाली, खेळत आहे छान आज. काय बाळा, नाहीतर ती ताप थांबूनही 4 दिवस बिलकुल म्हणजे राहत नव्हती बरोबर. पण आज फुटलं नाही फुटलं, तर आज व्यवस्थित खेळत आहे ती. ही बघा. हाय कर सगळ्यांना. हाय हाय करा असं. हाय तोंडात नाही घालायचं. हाय कर असं. हाय. श्री स्वामी समर्थ. इकडे बोल ना ग, इकडे बघ. श्री स्वामी समर्थ. बलून फुगत आहे ती. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? या म्हणा इकडे. तुम्हाला बेड आवडलं का म्हणा आमचं? नाही. तर असा होता बेडची डिझाईन वगैरे. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. बाबांना आहे ना, माझ्या बाबांना असं हँडवर्क वगैरे येते, लाकडी म्हणजे सुतारकाम म्हणतो आपण, ते येते. आता नाही करत, आधी करत होते, आता नाही करत ते. तर खूप चांगले करतात. आणि त्यांचं, माझ्या बाबांचं काम आहे ना सगळ्यांना आवडतं बरं का. कारण की त्यांचं काम थोडंसंच जरी केलं ना त्यांनी, खूप मन लावून आणि जीव ओवाळून ते काम करतात, ते कोणतेही काम असो. तर असं आहे. तर मला माझी मम्मी जर हा व्लॉग बघत असेल तर मम्मी बघत असेल तर हाय कर का नानीला. मम्मी बघते माझे व्लॉग. तर चला, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला माझ्या बेडची टूर दाखवली. तुम्हाला आवडलं असेल कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, अदूसाठी जे आहे ना मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं. म्हणजे तिला आहे ना टी शर्ट ऑर्डर केले होते, असे लंबे स्लीववाले म्हणजे लंबे हातवाले टी शर्ट नाही का ऑर्डर केले होते. पण हात एवढे भयानक लंबे आले, मला वाटते ती हात मलाच झाली असती की काय, एवढे लंबे हात आले तिला. मग ते रिटर्नमध्ये टाकले मी. आता मी म्हणते म्हणजे मार्केटमधूनच बघते, ते रिटर्नमध्ये टाकले. नाहीतर तुम्हाला दाखवली असती, म्हणजे घडी वगैरे करून ठेवून दिलं पॅकिंग करून, नाहीतर तुम्हाला दाखवली असती मी. टी शर्ट वगैरे तसं व्यवस्थित होतं डेली यूजसाठी, पण ते क्वालिटी व्यवस्थित होती, एकदम ओके क्वालिटी होती, म्हणजे डेली यूजसाठी जमली असती. पण ते हातामुळे आहे ना मी ते परत केलं. तर हा काय काय करताय? टिंग काय करताय? टिंग टिंग करत आहे. तिकडे आहे ना काहीतरी कार्यक्रम वगैरे असणार, तर डीजे वाजत आहे, तर ती म्हणत आहे तशी. चला, तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. मम्मीला बाय बाय. मम्मीला सपोर्ट करा म्हण. मम्मीला सपोर्ट करा, लाईक करा म्हण, सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करा. माझं बाळ तुम्हाला सांगत आहे, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय.